शुभविवाह या मालिकेच्या 7 नोव्हेंबरच्या भागामध्ये आता अपूर्वाचा कच्चा चिठ्ठा किंवा अपूर्वाचा सगळा भूतकाळ भूमीला अपूर्वाची आई सांगणार आहे। कारण अपूर्वा ही अपूर्वाची आई ही भूमीला भेटलेली आहे आणि त्यानंतर मग आता अपूर्वाच्या आईने जे काही भयंकर खुलासा आता अपूर्वाबद्दल भूमीला केलाय, त्यानंतर भूमीला अपूर्वाची सगळा कच्चा चिठ्ठा खुललेला आहे। कोण अपूर्वा, काय अपूर्वा, नक्की आता या आईने काय सांगितलंय सगळं पाहूया। इकडे अपूर्वा रागिणीच्या रूम मध्ये लपतछपत घुसत असते आणि ते विचार करते या मानसीकडून 2-4 गोष्टी तर मला वेगळ्या समजल्या ज्या आतापर्यंत मला माहिती नव्हत्या, पण नक्की त्या 7 वर्षापूर्वी काय झाले हे मात्र मला काही अजूनही समजलेलं नाहीये। म्हणजे खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये आता मानसी काय किंवा बलदेव काय यांना आता 7 वर्षापूर्वी फक्त रागिणी पटवर्धन यांनी हा देश सोडला इतकंच माहिती आहे। याच्या पलीकडे जाऊन आता कोणतीही माहिती या दोघांना नाहीये। पण कदाचित या रूम मध्ये त्या दिवशी कशी डायरी सापडली तसं काहीतरी नक्कीच मला सापडू शकतं आणि त्याचाच मला शोध घ्यायला पाहिजे, कारण ही माहिती मला दुसरं कोणीही देऊ शकेल असं वाटत नाहीये। त्यामुळे आता मला हे सगळं लपून छपूनच करायला लागणार आहे असा आता ती विचार करते। बरं, हे सगळं चालू असताना अपूर्वा लपतछपत रागिणीच्या रूम मध्ये घुसण्याचा प्रयत्न करते आणि ज्या वेळेला ती रागिणीच्या रूम मध्ये घुसते नेमकी भूमी तिच्या रूमचा दरवाजा उघडते आणि पाहते तर काय अपूर्वाचं काय चाललंय म्हणून आता भूमी तिच्या मागोमाग यायला लागते। ज्या वेळेला अपूर्वा रागिणी आत्याच्या रूम मध्ये सगळीकडे तलाशी घेत असते त्यावेळेला भूमीने ऑलरेडी तिला पाहिलेलं असतं प्रेक्षकांनो आणि भूमी तिचा पाठलाग करत असते। अपूर्वा असं म्हणत ती अपूर्वाला टोकते। ज्या वेळेला ती आता अपूर्वाला टोकते त्यावेळेला ती सांगते, अपूर्वा अगं तू इथे काय करतेस असं म्हटल्यावर ती अपूर्वा चांगलीच गडबडते कसली, अपूर्वा चांगलीच घाबरते आणि त्यानंतर भूमी म्हणते, काय ग तू इतकी का घाबरलेली आहेस? यावरती अपूर्वा म्हणते, नाही ते अचानकपणे तू मागून आलीस ना त्या कारणाने। यावरती भूमी म्हणते, हो मी तर अचानक आले, पण तू इथे काय करते आहेस? यावरती अपूर्वा म्हणते, अगं काही नाही, ते ना मला या खोलीमधून ना आवाज आला म्हणजे उंदरांचा, आणि नेमका त्यावेळेला प्रेक्षकांना उंदरांचा आवाज सुद्धा येत असतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगायला लागते भूमी, उंदरांचा आवाज नाही ग, पण आतापर्यंत कधीच आम्हाला असा कोणता आवाज इकडे आलेलाच नाहीये। अपूर्वा म्हणते, नाही मला खरंच आला बघ, आता आला तो उंदरांचा आवाज। यावरती भूमी म्हणते, ठीक आहे, पण तू ना नको काळजी करूस, आपण इथलं पेस्ट कंट्रोल नक्की करून घेऊया असं म्हणत भूमी आता तो विषय टाळण्याचा प्रयत्न करते। पण आता अपूर्वाला त्या खोलीतून बाहेर सुद्धा काढते। अपूर्वा बाहेर येते त्यामुळे त्या खोलीमध्ये फारशी काही तिला चौकशी करता येत नाही। इकडे तोपर्यंत भूमी आकाशला सांगत आहे, आकाश अरे आता काय घडलं माहितीये का, अपूर्वा आत्यांच्या रूम मध्ये गेली होती रे। यावरती आकाश म्हणतो, काय? यावरती भूमी म्हणते, हो, आणि मग मी तिचा पाठलाग केला। ज्या वेळेला मी तिचा पाठलाग केला ना त्यावेळेला मग आता ती थोडीशी दचकली। यावरती आकाश म्हणतो, काय मग तू तिला विचारलं नाहीस का की नक्की काय घडलंय, तू का इकडे गेली होतीस म्हणून असं म्हटल्यावरती मग आता ती म्हणते, हो मी विचारलं तिला की तू इथे का गेली होतीस, तर यावरती ती मला सांगायला जे सांगत होती ना ते काही मला आता उत्तर तिचं पटलंच नाही। म्हणजे ती मला म्हटली की उंदीर तिकडे आहे, पण आपल्या इथे कुठे उंदीर असतो, हा पण त्यावेळेला मी उंदरांचा आवाज ऐकला सुद्धा होता। त्यावरती मग आता आकाश म्हणतो, हो ना तू उंदरांचा आवाज ऐकला होतास ना, मग तू असं काय बोलतेस? ठीक आहे, त्यावेळेला उंदीर तिकडे आले असतील आणि म्हणून कदाचित तिने आता ते केलं असेल। यावरती आता इकडे भूमी सांगायला लागते, मला काय वाटतं माहितीये का, अपूर्वा हा आता जे म्हणजे जे काही आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ना या गोष्टींच्या मध्ये आता शोध घेत असताना जर तिला याच्या सगळ्यामध्ये आता इकडे म्हणजे रागिणी आत्यांच्या बद्दल आता काही जास्त माहिती समजली तर मात्र आता खूप मोठा गोंधळ होऊ शकतो आणि त्यानंतर मग ती आपल्याला आता उगाचच या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवणार तर नाही ना असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे सांगायला लागते भूमीला। आकाश समजावून सांगायला लागतो आणि तो सांगायला लागतो, हे बघ मी कसं तुला सांगू, कारण कसं आहे ना आपल्याला फोन करणारी ती एक व्यक्ती आहे आणि जर का आपण आता सतत दुसरा विचार करत राहिलो ना तर या सगळ्यावरून आपला फोकस हलू शकतो। ही गोष्ट तुझ्या लक्षात येते का? अगं आता सध्या आपण किती
किती गोष्टींचं हे करणार आहोत. म्हणजे काही झालं तरी सुद्धा मला असं वाटतंय की या गोष्टींचा फार विचार करणं आता सोडून दिलं पाहिजे. आपल्याकडे किती कामं आहेत, त्या माणसाला शोधायचंय, तो माणूस कोण आहे हे करायचंय. तर तू अपूर्वाचा विचार करत बसतेस ना, तर आपल्याला बाकी सगळी कामं करता येत नाही आहेत. आणि एक काम करतो मी, मला एक इंटरनॅशनल क्लायंट सोबत मीटिंग आहे, मला तिकडे जायला पाहिजे. यावरती भूमी म्हणते इंटरनॅशनल क्लायंट सोबत. यावरती आकाश सांगतो हो, म्हणजे त्यांनी मला एक लोकेशन पाठवलंय, त्यांना आपल्या कंपनी सोबत डील करायची आहे आणि त्याच संदर्भात त्यांनी मला बोलवलंय. पण हे बघ, तू ना उगाच पॅनिक होऊ नकोस, वेड्यासारखं काहीतरी हालचाली करू नकोस, जेणेकरून कुणाला संशय येईल. हे बघ, आपल्यासमोर खूप काही कामं आहेत. आणि त्यावरती भूमी म्हणते हो रे, पण त्या अपूर्वाने तिकडे जाण्याच्या आधी मला आता सांगायला हवं होतं, मला किंवा मनूला. यावरती आकाश म्हणतो अगं असं काय करतेस, अपूर्वा सध्या या घरची मेंबर आहे ना, मग तिला जर का आपण असं काही म्हटलं ना तर कदाचित तिला वाईट वाटेल ना, ती सुद्धा कुठेही जाऊ शकते. उगाच तू का बरं स्वतःला त्रास करून घेती आहेस. असं म्हटल्यावरती मग आता भूमी इकडे सांगायला लागते तसं नाही आकाश. मग आकाश म्हणतो चल, मला त्या क्लायंटचा पुन्हा एकदा कॉल आलाय, मला त्यांनी लोकेशन पाठवलेलं आहे, त्यामुळे मला जायला पाहिजे. आकाश आता निघालेला आहे आणि त्याच वेळेला तिकडे आता निघालेली आहे ती म्हणजे अपूर्वा. अपूर्वा निघते आणि अपूर्वाला मेसेज आलेला आहे. अपूर्वाला मेसेज येतो की जर का आकाशच्या बद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर मात्र आकाशच्या बद्दलची माहिती काढण्यासाठी आता जिथे आकाश चाललेला आहे ना त्या ठिकाणी तुम्हाला जायला पाहिजे. तिथे कदाचित 7 वर्षापूर्वीच असं काहीतरी सत्य तुम्हाला भेटेल की ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा शोध पूर्ण होईल. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अपूर्वा की ठीक आहे, मला आकाशचा पाठलाग करायला पाहिजे. आणि मग ती सुद्धा लपतछपत आकाशचा पाठलाग करते. आता आकाशला जे लाईव्ह लोकेशन पाठवलेलं असतं त्या लाईव्ह लोकेशनला आता इकडे आकाश शोध करत करत निघालेला आहे. ज्या वेळेला आकाश शोध करत निघालाय तो त्याच ठिकाणी येऊन पोचलाय जिथे 7 वर्षापूर्वी आता रागिणीला त्यांनी त्या खड्ड्यात टाकलं होतं. आणि त्याचमुळे आकाशला हे सगळं पाहिल्यावरती खूपच धक्का बसलेला आहे आणि तो विचार करतो हे काय घडलं, म्हणजे हे सगळं कसं शक्य आहे. नाही काहीतरी गडबड आहे हे मात्र नक्की. म्हणजे या त्यांनी मला हे का पाठवलं असेल लोकेशन. नाही मला जरा चौकशी करायला पाहिजे होती या क्लायंटच्या बद्दल. पण तो क्लायंट तर फॉरेन मधून इकडे आलेला आहे, मग त्याचा आणि या जागेचा काय संबंध, त्याला माझ्याबद्दल माहिती असण्याचा काय संबंध. नाही हे काहीतरी गडबड आहे, त्याला माझ्याबद्दल माहिती असण्याचा काही तिळमात्र सुद्धा संबंध नाहीये. असं म्हणत आता इकडे आकाश विचार करत आहे आणि त्याच वेळेला त्याला आता आठवतं की भूमी जे काही म्हटली होती ते सत्य. भूमी म्हटली होती की म्हणजे भूमी सांगितली होती की याच्यामध्ये आता रागिणी आत्या जिवंत असतील आणि रागिणी आत्या जिवंत असून त्या आता आपल्याला उगाचच हे करतायत का, त्रास देण्याचा प्रयत्न करतायत का. नाही काहीतरी गडबड आहे, त्या आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे रागिणी आत्या जिवंत आहे, मला आता या सत्याचा शोध घेतला पाहिजे, याच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे, शहानिशा सुद्धा करायला पाहिजे. असं आता आकाश विचार करतो आणि तो पुढपर्यंत यायला लागतो. पुढे येत आता आकाश त्या आता जिथे रागिणीला त्या खड्ड्यामध्ये आता ह्या दोघांनी टाकून आलेले आहेत त्या खड्ड्यापर्यंत येऊन तो पोहोचलेला आहे. खड्ड्यापर्यंत आल्यावरती तो विचार करतो ठीक आहे, मी आता जर का इथपर्यंत आलेलोच आहे तर ह्या उघडून बघतो खरंच रागिणी आत्या गेले की आहे जिवंत. नाही या सत्यापर्यंत मला आता शोध घेतला पाहिजे म्हणजे पाहिजे. असं म्हणत मग मात्र लगेचच आता इकडे तो त्या खड्ड्यापर्यंत येतो. त्या खड्ड्यावरती असलेलं तारेचं झाकण आता काढण्यासाठी येतो आणि त्याच वेळेला आता इकडे तो ज्या वेळेला झाकण काढणार पण मागून आता त्याच्या अपूर्वा येऊन ऑलरेडी उभी राहिलेली असते. याची त्याला आता मात्र काही म्हणजे कल्पनाच नसते. त्यामुळे तो आता पूर्णपणे हे असतो की त्याला वाटत नाही आपल्या मागे कोणी आहे आणि आता तो लगेचच तिकडून ते झाकण काढायला निघतो. ज्या वेळेला तो झाकण काढतो मागून आता एक आवाज येतो आकाश आणि त्यावेळेला तो मागे वळून पाहतो तर ती अपूर्वा असते. आणि आता अपूर्वा म्हणायला लागते तू इथे काय करतोयस. यावरती आकाश म्हणतो नाही ते हे त्यावरती मग आता लगेचच अपूर्वा सांगायला लागते अरे म्हणजे इथे काय करतोयस. यावरती आकाश म्हणतो काही नाही, क्लायंटने मला एक लोकेशन पाठवलं होतं, त्या लोकेशनवरती मीटिंग आहे आणि त्याच लोकेशनवरती मी खरंच
तर चाललो होतो, पण ज्या वेळेला मी निघालो तेव्हा अचानकपणे मला तर गुगल मॅप कुठेही घेऊन आला, मला खरंच काही कळतच नाहीये आणि मी आता गडबडलो आणि त्याच वेळेला मी इथे पोहोचलो. बरं माझं जाऊ दे, मी मीटिंगसाठी बाहेर पडलो होतो, तू तू इथे काय करतेस असं म्हणत मग आता इकडे आकाश तिला विचारतो. त्यावर ती मग तिच्याकडे उत्तर तयार असतं आणि त्यानंतर मग आता ती सांगायला लागते की नाही, मी खरं तर सांगू का, मला एक लीड मिळाली होती की इकडे कोणीतरी, तो ज्या माणसाला आम्ही पकडतोय तो माणूस इकडे येऊन थांबलेला आहे आणि म्हणून मी त्याला पकडायला इकडे आलेली आहे असं म्हटल्यावर ती आकाश म्हणतो अच्छा. यावरती ती म्हणते मग तुझी आता रस्ता दुसरा असेल ना. यावरती तो सांगायला लागतो हो, माझा रस्ता दुसरा आहे, मी आता इथून निघतो आहे असं म्हटल्यावर ती मग लगेचच आता इकडे आकाश तिकडून निघतो आणि त्यानंतर मग आता मुद्दामच अपूर्वा मागे थांबते जेणेकरून तिला आता कोणत्या तरी काहीतरी क्लू सापडेल का. आणि ज्यावेळेला तिला आठवतं की आकाशने त्याचा मोबाईल आता इकडे खाली ठेवला होता आणि तो तिथे काहीतरी काय करत होता असं म्हणत ती आता त्या ठिकाणी येते आणि तो जो काही झाकण आहे किंवा तो खड्ड्यावरती जे पत्र्याचं झाकण ठेवले ते आता ती सुद्धा उघडण्याचा प्रेक्षकांनो प्रयत्न करते आणि अपूर्वा ते खड्ड्यावरचं झाकण काढणार तितक्यात तिला तिच्या ऑफिसमधून फोन येतो की मॅडम, ज्या माणसाचा आपण शोध घेतोय तो माणूस आपल्याला भेटलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर तिकडे आलात तर बरं होईल असं म्हटल्यावर ती मग आता अपूर्वा घाईघाईमध्ये तिकडून निघते. नाही, मी 2 मिनिटांमध्ये तिकडे आलेलीच आहे असं अपूर्वा म्हणायला लागते आणि अपूर्वा सुद्धा ते आता जे खड्ड्याचं झाकण आहे ते काढायचं राहून जातं, आकाशचं सुद्धा ते खड्ड्याचं झाकण काढायचं राहून जातं आणि नक्की रागिणीचं काय सत्य आहे हे पाहण्याचं सुद्धा राहून जातं. मग आकाश इकडे आता आपल्या कारमध्ये बसतो. कारमध्ये बसल्यावर ती आकाश विचार करतो, अरे क्लायंटनी हे लोकेशन का पाठवलं असेल, इंटरनॅशनल क्लायंट आहे, त्यांचं लोकेशन पाठवणं चुकलं असेल का. म्हणून तो आता त्या क्लायंटचे सगळे डिटेल असतात ते पुन्हा ओपन करायला लागतो जेणेकरून त्या लिंकवरती क्लिक करून नक्की त्यांनी इथेच बोलवलं होतं की आपल्याकडून काही पाहण्यामध्ये चूक झाली का हे पाहण्यासाठी. पण ज्या वेळेला तो त्या क्लायंटचे डिटेल प्रेक्षकांना सगळे खोलतो त्यावेळेला आकाश पूर्णपणे चपापतो. आकाशच्या लक्षात येतं की नाही, हा आपल्यासोबत धोकाधडी झालेली आहे, कोणतीही लिंक ओपन व्हायला मागतच नसते किंवा कोणतीही लिंक आता ओपनच होत नसते आणि त्यामुळे आकाश जास्त जरा गडबडतो. असं काय होतंय, लिंक का ओपन होत नाहीये, म्हणजे जर का आतापर्यंत याच लिंक ओपन करून इथे पोहोचलो मग या लिंक सगळ्या ब्लॉक का झाल्यात. आणि आकाशला लक्षात येतं की हा आपल्यासाठी रचलेला एक ट्रॅप होता, ज्या ट्रॅपमध्ये आपण अचूक अडकलेलो आहोत. आणि आकाश भूमीला कॉल करतो. भूमीसाठी पण असा कोणी ट्रॅप रचला असेल तर नाही, मला भूमीला सावध करायला पाहिजे म्हणून आकाश भूमीला कॉल करतो. हा हॅलो भूमी, कुठे आहेस तू. यावरती आता भूमी सांगायला लागते, आकाश मी क्षितिजाला डान्स क्लासला घ्यायला आलेली आहे. यावरती आकाश म्हणतो, माझ्या बाबतीत काय झालं तुला माहिती आहे. यावरती भूमी म्हणते, काय झालं. यावरती आकाश सगळी घटना सांगायला लागतो. अगं मी इकडे क्लायंटने दिलेल्या लोकेशन वरती आलोय तर ते लोकेशन तेच आहे ज्या ठिकाणी आपण रागिणी आत्याला पुरलं होतं. आणि त्यानंतर मग आता तिकडे अपूर्वा पण माझ्या मागे येऊन बसली. बरं तितकं जाऊ दे, मी तिला कसं बसं टाळलं आणि त्यानंतर मी पुन्हा कारमध्ये आलोय आणि कारमध्ये येऊन आता मी पुन्हा एकदा ते लोकेशन पाहण्याचा प्रयत्न करतोय तर त्या सगळ्या लिंक ब्लॉक झालेल्या आहेत. म्हणजे कुणीतरी मला आता याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतंय. तुझ्या लक्षात येतंय का भूमी. यावरती आता तो सांगतो की हा सगळा माझा मूर्खपणा झालेला आहे. मी कशा पद्धतीने सगळ्यांवरती त्याच्यावरती विश्वास ठेवला की म्हणजे तो मला फसवणार नाही, पण हे माझ्यासोबत खूप मोठा फ्रॉड झालेला आहे. यावरती आता इकडे सांगायला लागतो, आकाश मला असं वाटते की भूमी तू घरी ये, उगाचच तिथे थांबू नको, मला ना काहीतरी हा आपल्यासाठी रचलेला ट्रॅप वाटतोय, आपण याच्यामध्ये अडकू. यावरती भूमी म्हणते, आकाश तू शांत हो बरं पहिले आणि उगाचच पॅनिक होऊ नको असं म्हणत ती आकाशला समजवतीये, त्याला शांत करण्याचा प्रयत्न करते. पण प्रेक्षकांनो इथेच आता आई योगेश्वरीच्या कृपेने भूमीला खूप मोठं सत्य समजणार आहे. कारण मागून तिला तरी आवाज येतो. एक बाई आपल्या मुलीला माझी मुलगी असं म्हणत शोधत असते आणि त्याच वेळेला आता भूमीचं लक्ष तिकडे जातं. भूमी आता आकाशला सांगायला लागते, आकाश ऐक ना एक मिनिट, इथे थोडासा प्रॉब्लेम झालाय, मी तुला नंतर कॉल करू का. आणि ती त्या बाईला ओळखते कारण ती ज्या वेळेला त्या वृद्धाश्रमामध्ये गेलेली असते तिने ह्या बाईला पाहिलेलं असतं. आणि त्यानंतर मग आता ती बाई वेड्यासारखी माझी मुलगी असं कोणाला तरी धरून बोलत असते. बरं त्याच वेळेला भूमी फोन ठेवते
होते आणि तिकडे जाते. जेव्हा भूमी फोन ठेवून त्यावेळेला तिकडे जाते आणि त्याच वेळेला मग आता भूमी त्या बाईला सांगते, चला तुम्ही घरी, मी तुम्हाला त्या आश्रमात सोडेन, असं म्हणत जेमतेम त्या बाईला ती घरी घेऊन येते. आणि त्यानंतर तिच्याकडून काही माहिती मिळते का किंवा काय नक्की झालंय हे विचारण्याचा प्रयत्न करत असताना ती बाई काही सांगत नाही. मग त्याच वेळेला अपूर्वा पॅनिक होते. तिला जेव्हा समजतं तिच्या आश्रमामधून आई पळून गेलेली आहे आणि त्यानंतर मग आता ती सुद्धा पॅनिक होते. इकडे भूमी आणि आकाश यांचे फोनवरती फोन चालू असतात. तेव्हा आता इकडे म्हणजे नित्यछाया वृद्धाश्रमामध्ये भूमीचा फोन येतो आणि ती सांगायला लागते, भूमी महादेवांचा फोन आलाय. यावरती आता थोडीशी अपूर्वा गडबडते आणि तिचा फोन का बरं, यावरती भूमीचा फोन आता लगेचच इकडे त्या मॅनेजर उचलतात आणि मॅनेजरने फोन उचलल्यावरती मग लगेचच त्या सांगतात की ज्या बाई तुमच्या इथे आहेत ना त्या सध्या माझ्याकडे आहेत. आता अपूर्वाला धक्का बसतो की ही भूमीकडे कशी काय गेली. भूमी घरी आलेली आहे आणि त्यावेळेला त्या बाईने अपूर्वाला माझी अपूर्वा, माझी मुलगी असं म्हणत मिठी मारलेली आहे आणि त्यामुळे सगळ्याच गोष्टी आता क्लिअर झाल्यात. काहीतरी आता इकडे आपल्यापासून लपवलं जातंय आणि हे भूमीला समजल्यावरती भूमीला खूप मोठा धक्का प्रेक्षकांनो बसलेला आहे.